गुड मॉर्निंग. तर आज आपण फार मोठ्या राईडला नाही जाणार आहे आत्ता. तर ॲक्च्युली एक रेडिओ मिर्ची आणि पुणे ट्रॅफिक पोलीस आणि महाराष्ट्र टाइम्स आणि काही बायकर्स ग्रुप यांनी एक राईड अरेंज केलेली आहे, ऑर्गनाईज केलेली आहे सिटीमध्ये राईड अरेंज केली आहे ट्रॅफिक रूल्सच्या अवेअरनेससाठी, सेफ्टी रूल्ससाठी वगैरे. तर त्याच्या अवेअरनेससाठी राईड ऑर्गनाईज केलेली आहे. तर आता आपण तिकडे जातो आहे. सिटी राईड असणार आहे, त्यामुळे आपण हाफ फेस हेल्मेटच घेतलेलं आहे आणि गिअर्स वगैरे जास्त घातलेली नाही, कारण का आता छोटीशीच राईड आहे सिटीमध्ये. सो लेट्स गो. ॲज आय सेड, एक ट्रॅफिक पोलिसांची एक राईड आहे, म्हणजे पुणे ट्रॅफिक पोलिसांनी ऑर्गनाईज केलेली एक राईड आहे. सेफ्टीसाठी किंवा ते हेल्मेट, ट्रॅफिक रूल्स वगैरे फॉलो करण्याच्या अवेअरनेससाठी वगैरे. तर ही आजची राईड आहे. राईड स्टार्ट होणार आहे बालगंधर्वपासून. पुढचं नाही माहिती मला काय शेड्यूल आहे, तिथं गेल्यावरती समजेल आता मला की काय रूट आहे, काय आहे, गेल्यानंतर समजेल. चला. हे बघा, राईड अवेअरनेससाठी करतोय आणि हा माणूस फोनवर बोलत चाललाय. एक हेडफोन येतो 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये फार तर. एक हेडफोन यूज केला तर स्वतःचा पण जीव वाचेल, दुसऱ्यांचा पण जीवाला धोका नाही होणार. पण काय करायचं, साईडला घेऊन बोला ना जरा, साईडला घेऊन बोला. चला तर बालगंधर्वला पोहोचूया आपण पहिलं, आणि तिकडे गेल्यानंतर बाकीचा व्हिडिओ शूट करतो मी. आता थोडी बॅटरी वाचवायचा ट्राय करतो. आलोय आपण जवळपास कॉर्पोरेशनला आलेलो आहे. 9:10 झाले, 9:05 झाले, लेट झालो 5 मिनिटं. नो प्रॉब्लेम. असं पोहोचलेलो आहे आपण लोकेशनला. गुड मॉर्निंग. ओके. तर इकडे पोहोचलोय आणि हा लाईन अप दाखवतो मला सगळा. चल अपने जैकेट तो त्याची मिरची ती आलेली.
आहे तुमचा. हॅलो, आवाज येतोय? बात आहे. नमस्कार. मिरचीवरनं मी आरजे अनिश तुमच्या सगळ्यांचं सॅटर्डे मॉर्निंगला सगळेजण आपण छान घरात लोळत बसणार. त्याच्याऐवजी आज आपण सगळेजण इथे आलो एका पर्पजसाठी आलो आणि ते पर्पज अर्थातच आहे मिरची RTOची जी 2 व्हीलर रॅली होते त्याच्यासाठी आपण सगळेजण इथे जमलोय. गेले 2 आठवडे मिरचीची सगळी टीम हा प्रयत्न करते की जानेवारीचा हा जो महिना रोड सेफ्टी मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करतो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करावं आणि फक्त आपण पुणेकरांना हे सांगितलं नाही की बाबा तुम्ही रूल तोडू नका. तर आम्ही त्यांच्याकडनं समजून घेतलं की काय प्रॉब्लेम्स आहेत, काय रूल तोडले जातात, कोणते त्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत. आणि काल जेव्हा मनोज पाटील सर आले तेव्हा आपण त्यांच्याकडनं सुद्धा त्यांच्याकडनं एक प्रॅक्टिकल सोल्युशन घेतली. काही प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम होते त्याच्यावरती कसं डील करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी गेले 2 आठवडे आपण रेग्युलरची करत होतो. आणि आम्हाला असं वाटलं की यार हे फक्त एवढंच कामाचं नाही आहे, तर सगळ्या पुण्यापर्यंत लाऊड अँड क्लिअर हा मेसेज जाणं गरजेचं आहे. त्याला कुठे मागवलं आपण बघतो आसपास तुम्ही हेल्मेट घालत नाही, तुम्ही सिग्नलला थांबत नाही, फुटपाथवरती गाड्या लावतात, फुटपाथवरून गाड्या चालवतात. हे बघत असताना असं जरी आपल्याला वाटत असलं ना तरी तुम्ही पुण्याच्या खऱ्या युरोकडे ज्यावेळेला बघता त्यावेळेला तुम्हाला ते जास्ती प्राऊड वाटायला पाहिजे असं. तुम्ही रस्त्याने जाताना अजूनही बघा चौकामध्ये बरेचसे लोक 90% जास्त लोक हे वेगळ्या लाईनच्या स्टॉपलाईनच्या मागे थांबतात. जाणाऱ्या लोकांची बघा अनेक जण हेल्मेट घालत आहेत वातावरणात आणि 90% जास्त लोक वाहतुकीचे नियम पाळत आहेत. मिरचीचा जो आजचा कार्यक्रम आहे किंवा त्यांनी हा जो कॅम्पेन केला काही दिवसामध्ये केला आहे या हिरोजला सेलिब्रेट करण्यासाठी आहे. आणि मला वाटतं तुम्ही जिथे तर आला तुमची प्रत्येकाची ताकद आहे की अशा हिरोजला अशा थांबलेल्या लोकांना जर आपण सल्यूट केला तर यांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि या प्रेरणेतून कदाचित पुढे प्रतिभा सुधारण्यामध्ये आपल्याला मदत होईल. वाहतूक पोलीस आपली कामगिरी करणारच आहे. मी कालही सांगितलं की आता मागच्या वर्षीपेक्षा आम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये दुप्पट दंड केलेले आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये हे दुप्पटचे आणि चौपट कसे होतील हेच आम्ही करणार आहे. आमचा पार्ट आम्ही करणार आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन इथं स्वतः हिरो व्हायचं आहे. तर आपण सर्व नियम पाळायचे, हेल्मेट घालायचं आहे, स्टॉपलाईनच्या पुढे यायचं नाही, पादचाऱ्यांचा आपण आदर करायचा आहे. जबाबदार अशा पद्धतीने आपण गाडी चालवायचे आणि हे जे हिरोज आहेत ह्या हिरोजला दिवशीसारखं आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्या हिरोजसाठी एकदा आपण टाळ्या वाजवून पुण्यात अतिशय उत्कृष्ट असं आपण इतकं थोड्या वेळेमध्ये काही दिवस आधी त्याची टीम आली ती आणि त्यांना ही आयडिया आवडली आणि आयडिया आवडल्याच्या त्या दिवशी संध्याकाळीच मला फोन आला वी विल सेलिब्रेट द हिरोज. थँक्यू सो मच. आणि आज मला खूप आनंद होता की मी इकडे वन ऑफ दिस इनिशिएटिव्ह कारण पुणे ट्रॅफिक पोलीस यांच्याबरोबर माझं जे नातं आहे हे खूप आय थिंक 1 डेकेडपेक्षा जास्त म्हणजे 10, 12, 13, 15 वर्षापासून माझं नातं आहे. आणि सातत्याने आम्ही रोड सेफ्टीसाठी हेल्मेट राईड्स आणि या सगळ्या गोष्टी करत होतो 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी. आणि आता हेल्मेटचं प्रमाण खरंच वाढलं आहे आणि हेल्मेट किती इम्पॉर्टंट आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे बायकर आहात आणि सेफ्टी जॅकेट त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आपल्याला माहिती आहे. पण जे ट्रॅफिक पोलीस आणि आपल्याला मॉर्निंग जे आपण बाकीच्या जनतेला जे बाकीच्या 2 व्हीलर बायकर्सना जे मेसेज देतोय ते महत्त्वाचं आहे. इट जस्ट टेक्स अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड फॉर समथिंग टू गो रॉंग हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता ही जाणीव येत आली आहे कदाचित ती फाईन मोठी जे फाईन्स लागत आहे त्याच्यामुळे असेल मला माहित नाही पण कदाचित फाईन एक खूप मोठा रिझन असू शकतो. तर तुम्ही वाढवा सर फाईन. आपण तर घालतो ना सगळे हेल्मेट्स राईट तर वी आर ऑल ओके. तर फाईन नक्कीच वाढवा आणि थँक्यू मिर्ची फॉर हॅव्हिंग अस. मला इकडे तुम्ही आमंत्रित केलं. थँक्यू फॉर ऑल द सन्मान आणि एव्हरीथिंग अँड ऑल द लव्ह. आणि याच निमित्ताने आज मी इकडे माझ्या बायकिंग फ्रेटर्निटीला भेटू शकते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कारण रेसिंग थोडंसं कमी असल्याने ॲक्टिंग जास्त असल्याने क्वचित किंवा कधी भेटणं होतं. तर आज बायकर्नीचा पूर्ण ग्रुप आलेला आहे तर त्यांना भेटूनही खूप छान वाटलं. जुन्या मैत्रिणी आहेत त्यात काही आणि ऑफकोर्स वी हॅव सो मेनी अदर पायनियर बायकर्स युअर टुडे सिनियर बायकर्स युअर टुडे आणि सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटतंय. मिर्ची वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट आणि दिस इज गोइंग टू बी अ ग्रेट इनिशिएटिव्ह अँड प्लीज कीप डुइंग गुड वर्क. थँक्यू सो मच. नमस्कार, सुप्रभात आणि जय श्रीराम. जसं पूर्वी ना दरोडेखोरांच्या काही कुप्रसिद्ध टोळ्या असायच्या तसं पुणेकर कुप्रसिद्ध टोळी शोधले आणि मी हे अगदी ठासून सांगू शकतो कारण मी पक्का पुणेकर आहे. मुलीचा स्टुडंट आहे, गावात राहिलेला आहे. त्यामुळे लहानपणापासून अनुभव होतोय की पदोपदी एक रूल तोडलं आणि जगाने जे नियम घालून दिले असतील त्याच्या विरुद्ध काढणार याच्यात इथल्या लोकांना आम्हाला सर्वांना आपल्याला भूषण वाटत आली आहे. पण नंतर पण ह्याच्या बाबतीत पुढे अशी ही बाजू आहे की एखादा पायंडा पाडलं एखादं उदाहरण निर्माण करणं यातही पुणेकर पहिल्यापासून आग्रही आहे आणि अनेक गोष्टी म्हणजे ते क्रांतिकारी असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल त्यातही पुणेकरांचा खूप मोठा इनिशिएटिव्ह दरवेळेला असतो. आणि एखादी गोष्टीची सुरुवात जर करायची असेल तर बरीच वेळ म्हणजे नाटक असो, सिनेमा असो, अनेक मोठमोठ्या ऍक्टिव्हिटी
नक्कीच असतो. त्याची सुरुवात ही खास करून पुण्यापासून केली जाते, कारण इथे जर तो पायंडा पडला तर तो जगभर सहज जाऊ शकतो याबद्दल मला वाटतं सर्वांना खात्री असते आणि पुणेकर तो विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. याच परंपरेला साजेशी ॲक्टिव्हिटी रेडिओ मिरची, महाराष्ट्र टाइम्स, RTO पुणे हे सगळेजण एकत्र मिळून करतायत. आणि मला वाटतं आता लकीली काय झालं की पूर्वी हेल्मेट घालणं हे कमीपणाचं समजलं जायचं आणि हेल्मेट म्हणजे काय, मला आठवतं मी हेल्मेट घालून कॉलेजमध्ये जायचो आणि त्यानंतर ते हेल्मेट हा फुटबॉल खेळण्यासाठी माझ्या मित्रांना एक आवडीचा एक ॲक्सेसरी असायची. पण आता हेल्मेट ही एक फॅशन ॲक्सेसरी झाली आहे की त्यामुळे महाग हेल्मेट 12, 15, 25 हजार जे हेल्मेट घेऊन लोक फ्लॉट करतात, त्यामुळे हेल्मेट आता लोक वापरायला लागले कारण ती ॲक्सेसरी त्यामुळे रूल्स आता लोक फॉलो करायला लागतील. आणि हा नवीन फायदा मला वाटतं कुठेतरी आपण लोकांपर्यंत येऊ शकतो. पुणेकर नेहमीच इनिशिएटिव्ह घेतात आणि असाच घेत राहतील आणि आजपासून ही ॲक्टिव्हिटी पुण्यापर्यंत आपण पोहोचवतोय. त्या ॲक्टिव्हिटीत मला वाटतं जितकी आता लोक सजग आहेत त्याच्या पुढे जाऊन अजून ते 40% लोकांच्या बरोबर आहे आणि बाकीच्यांना सगळं करायला मला वाटतं सर आणि RTO आहेत. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि मला या ॲक्टिव्हिटीसाठी सहभागी करून की आता माझी असं काय माझं करत नाही, आमच्या 4 व्हीलर जास्त वापरल्या जातात. पण त्यामुळे मला वाटतं आता 4 व्हीलर चालवताना हे जाणवतं की चुकून आपल्या हातून आजूबाजूला धक्का लागून काहीतरी विचार व्हायला नको, कारण समोरच्याने हेल्मेट घातलं. सो या ॲक्टिव्हिटी सहभागी होणं मला फार महत्त्वाचं वाटतं आणि मला बोलावलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप
सो रॅली या ठिकाणी संपलेली आहे आणि एक ग्रुप फोटोसाठी सगळे थांबलेले आहेत. येल्लोमध्ये जे आहेत ते रेडिओ मिर्चीचे कार्यकर्ते आहेत आणि ब्लॅकमध्ये जे आहेत ते स्पार्टन क्लब ऑफ पुणे, ते एक यामाचा ग्रुप आहे RX100चा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला असेल. तर त्याचे सगळे मेंबर्स आहेत, त्यांच्याशी ओळख झाली आणि ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली माझा हा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या राईडचा एक एक्सपिरियन्स होता, म्हणजे इतर अनोळखी ग्रुपसोबत किंवा अनोळखी लोकांसोबत राईड करण्याचा. म्हणजे ग्रुप राईड केल्यात पण त्यावेळेस माझ्या ग्रुपमधलेच काही सगळे मेंबर्स सोबत असायचे, त्यामुळे हा पहिलाच एक एक्सपिरियन्स होता आणि चांगला एक्सपिरियन्स होता.
सो आजची राईड आपली अशा प्रकारे संपलेली आहे आणि आपली आजची राईड ज्या कॉजसाठी होती तर आपल्या राईडची सुरुवात पण अवेअरनेस करून झालेली आहे आणि आपल्या राईडचा शेवट पण अवेअरनेस करून झालेला आहे. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जर कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही पण ट्रॅफिकच्या रूल्सला फॉलो करा आणि सेफ राहा. सो दॅट्स इट. बाय बाय. थँक यू. टेक केअर. See you in next vlog.